केडी चौधरी प्रोटेक्स डाळिंब यार्ड नाशिक या मार्केटमध्ये खरं तर उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एक चांगला माल विक्री करण्याचं एक मोठं केंद्र या ठिकाणी उपलब्ध झालं। जागेवरती व्यापारी अगदी कमी भावात मागत होते आणि शेतकऱ्याला मधला काळ हा भीतीचा तयार झालेला होता, कारण उत्तर भारतामध्ये बऱ्यापैकी धुकं जास्त झालं होतं, महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट होते आणि साऊथला पावसाचं वातावरण होतं। अशा परिस्थितीत ग्राहकांनी अगदी कमी भाव मागून जागेवरती माल कसा मिळेल या पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न केला होता। पण आपण सातत्यानं सांगत होतो की 4-2 दिवस हे खालीवर राहतील, माल विरळत चालला, साधारणतः 20 डिसेंबरपर्यंत कुठलीही परिस्थितीमध्ये रेट खाली येणार नाही, रेट जागेपेक्षा मार्केटला नक्कीच जास्त राहतील। आता आपण पाहिलं तर जागेवरती तुम्हाला काय रेट मागितला होता? आज तुमचा शेवटचा दिवस आहे, 85 रुपयाने आज जागा मागितला होता, 100च्या पुढे घ्यायचे, 100च्या पुढं, आणि आज तुमचा माल माझ्यामध्ये 70 रुपये गुटी गेला। 50 ग्रॅमची गुटी 70 रुपये, 100 रुपये गेली। आणि जे तुम्ही जागेवर देणार होता ती गुटी साधारणतः काय रेटमध्ये गेली? 100 रुपये। जो 85 रुपये मागत होता तो माल गुटी 100नी स्टार्ट झाला, खालची गुटी तर 50 ग्रॅमची घेतच नव्हती, ती 70 रुपये गेली। आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना एक दिलासा कुठेतरी मिळाला असेल तर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आवर्जून सांगत होतो की बाजार जास्त पडण्याच्या शक्यता नाही आहेत, जागेपेक्षा मार्केटला नक्कीच पैसे होणार आहे। 50 आणि 60 रुपयाने जागेवर सौदे चालले होते, तुम्ही नशीबवान आहात, तुमच्याकडे 80-85 मागितले, पण ज्यांची 80-85 मागितले त्यांचं पुण्यामध्ये साधारणतः 120-130 रुपयाची सुद्धा रेट कालपर्यंत मिळाला, परंतु आज 137 रुपये गेला। 137 रुपये हा माल आज विक्री होतोय आणि आज शेवटची ट्रिप आहे त्यांची, म्हणजे माल एंड झाला आणि शेतकरी खूप समाधान झाला। आता तुम्ही अन्य मार्केटला जात असाल किंवा जागेवरती देत असाल, पण इथं जॉईन झाल्याच्या नंतर तुम्हाला या मार्केटबद्दलच्या भावना काय तयार झाल्या एक शेतकरीच्या नाते? मी म्हणजे पहिला फर्स्ट टाइम आहे असं मार्केट बघितलं। बर, तसं शेतकऱ्याला इथं त्रास नाही, बर, जो माल येतो सर्टिफिकेट होऊन जातो, बर, काटा पहिले होतो, म्हणजे एक फळ इकडे तिकडे वर नाही, आणि तुमचा खरडा असू द्या, खरडा पण आता 90 रुपये गेला, खरडा 90 रुपये गेला आणि तो जागेवरती रिजेक्शन करतो, फूट 32 रुपये किलो गेले, डॅमेज 32 रुपये किलो, डॅमेज 32 रुपये। त्याच्यामुळे माझे इथं पैसे झाले जवळजवळ, मी सांगतो तुम्हाला 38 लाख रुपये बनले। 38 लाख रुपये बनत असताना जर जागेवर दिलं असतं तर त्या उत्पादनामध्ये किती घट झाले असते? 30 लाखाच्या आता आला, 30 लाखाच्या, म्हणजे 8 ते 9 लाख रुपये वाढले। किती एकरामध्ये जनरेट किती त्या येतात, 4 एकरात माल तोडून आणा आणि ते सेटिंग करतात, ते रिटर्न आपल्याला परत 2 माणसे लावावं लागतात, रिएक्शन परत छाटावे लागतात, परत ते दुसऱ्या मार्केटला जावं लागतं। 4 एकरात 8 लाख रुपये वाढले। आमच्याकडे ऊसावाल्यांना 2 लाख रुपये पाहायला भेटत नाही, 18 महिने करून 1-1.5 लाख रुपये मिळतात। 4 एक हे वाढीव पैसे, 14,000 वाढीव मालाचे वाढीव बाजार भावाचा इफेक्ट 8 लाखाचा मिळाला आणि 38 लाख रुपये हा साधारणतः 4 एकराचा मिळाला। 936 मंदीमध्ये 9-9.5 लाख रुपये एकरी, 9-9.5 लाख रुपये मंदीमध्ये, आणि हा जर दिवाळीच्या अगोदर असता तर माझ्यामध्ये डबल 70-80 लाखाचा रेट झाला असता। आणि बऱ्यापैकी शेतकऱ्यांना हे गणित उलगडून सांगायला कुठंतरी हा यूट्यूब चॅनलचं माध्यम हे तुमच्यापर्यंत पोहोचायला कुठं कारणीभूत झालं। यूट्यूबमुळेच थांबलो मी, प्रत्येक वेळेस सांगत आले ना, प्रत्येक विकला माल मळ्यात गेलो का 5 मिनिट बसायचो, तुमचं पहिलं बघायचो सुद्धा, त्या दिवशी बाजारात बघायचो आणि तुम्ही काय सांगतात हे पण बघायचो। खऱ्या अर्थानं आता यूट्यूब चॅनलचा एक आधार कर्नाटक, आंध्रा, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान या 4-5 राज्यामध्ये यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी शेतकऱ्यापर्यंत पोहोचतोय, शेतकऱ्यांना दिलासा देतोय आणि आपली वेगवेगळ्या राज्यात मार्केट असताना त्या ठिकाणच्या शेतकऱ्याला न्याय पण देतोय। माल किती आहे, कसं विकणार, पुढं जायचं का आता सोडून घ्यायचं, म्हणजे फार पूर्ण माहिती भेटते आपल्याला, चढ उतार सांगितल्यामुळे फायदा झाला। आणि असंही मी नाही माझ्याकडे माल आणा, तुम्हाला मी पहिला शब्द काय नाही माझा की तुम्ही मोकळे या, आपली योगाच भेट झाली। असं आज मी योगाने इतक्या 2 वर्ष पहिल्यांदा भेटले, शेवटचाच दिवस आणि भेट पण होऊन गेली, नशिबात होती आपली भेट, पण काय हरकत नाही, समाधानी शेतकऱ्यांपर्यंत मला पोहोचायचा एक योग आला
की भले मंदीमध्ये सुद्धा तुम्ही समाधानी आहात. आता व्यापारीला माल द्यायचाच द्यायचं. आता व्यापाऱ्याला माल द्यायचाच नाही. मी याचं तरी 80 रुपये मागितलं, माझावाला जागेवर 65 रुपये मागितलं. हा, आज तो गेला 130 रुपये किलो. 130 रुपये किलो गेला. आपण इथं जर पाहिला तर साधारणतः 65 रुपये जागेवर मागितलेली गोटी आज तुमची काय भाव गेली? आज उलटी गेली. गोटी साधारणतः 82 रुपये किलो गेली. हे तर 20-30 ग्रॅमची गोटी ह्याला तर तुम्ही घेतलाच नसता. 82 रुपये गोटी की जे 65 रुपयांनी मागितलं. सरसकट 65 मागत होता, गोटी 82 स्टार्ट झाली. त्यानंतर साधारणतः मीडियम माल गेला 110. 110 रुपये मीडियम माल गेला. त्यानंतर 127 रुपये गेला आणि त्यानंतर 130 रुपये किलो. जर ह्या परिस्थितीमध्ये शेतकरी भयभीत होऊन जर जाग्यावर माल द्यायच्या पवित्र्यात गेला तर मला असं वाटतं निम्म्यानी हे तुमचं जवळजवळ नुकसान झालं असतं. म्हणजे डबल फायदा झाला. 1 टन म्हणजे 15 काय नाही, मी दिला होता, फायनल दिला होता. मी 65चे 68 केले, फायनल दिला होता. परत विचार केला, वडील म्हणे रीत देण्यापेक्षा मार्केटला जाय. नाही म्हटलं लय त्रास आहे, जायचं नाही, रात्री यावं लागतं. नाही तिकडंच जाय. मग त्याच्यावर डायरेक्ट मग इकडं सगळा माल तिथेच विकला. मागच्या वर्षी 18 लाखाचा माल विकला इथं. यावर्षी थोडं माल कमी लागला तरी 6-7 लाख रुपये झाले. पावणे 11 7.5 लाख रुपये झाले. बऱ्यापैकी शेतकऱ्यांची कुठंतरी एक विश्वासार्हता केडी चौधरी प्रोटेक्स डाळिंब यार्ड नाशिकवर, केडी चौधरी डाळिंब यार्ड पुणेवर किंवा केडी चौधरी कोल्ड डाळिंब यार्ड इंदापूरवर बसत असताना शेतकऱ्यांचा लाखो रुपये फायदा होतोय. माझी विनंती आहे की आता माल सगळीकडे संपलेले आहेत. आता महाराष्ट्रात माल नाहीत, राजस्थानला चालू होतील, पण महाराष्ट्रातल्या मालाला आता मार्गशीर्ष महिन्याचा इफेक्ट हा मिळणार आहे. उपवासाचे दिवस आहेत आणि उपवासाच्या दिवसामध्ये आता पैसे करून घ्यायचे असेल तर महिनाभर सावकाश माल होत्या. पूर्ण डिसेंबरपर्यंत कुठंही माल वाढणार नाही, ना राजस्थानमध्ये ना गुजरातमध्ये. पण या ठिकाणी तुमचा ज्या ठिकाणी आमचं मार्केट जवळ आहे तिथं मोकळं पाहायला या आणि नंतर ठरवा आपल्याला मार्केटला न्यायचा की जाग्यावर द्यायचा. एक दिवशी पाहून गेलो, सकाळी आलो होतो. पाहून गेले. सकाळी आलो. हां, ते गाडी घेऊन आले, मला पण घेऊन पाहून गेले, त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा झाला. पाहिली. हां, त्याच्यामुळे होता याच्या काय नाही यायला केली गाडी चालू दुसरं. ठीक आहे. तुम्ही सुद्धा जर पाहिलं नसेल मार्केट तर एकदा उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी हे एक चांगलं मार्केट तयार झालेलं आहे. नक्की पाहायला प्रीमियम कृषी मार्केट आडगाव नाशिकमध्ये या. ज्यांना पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा कर्नाटकच्या बाउंड्री पत्त्यांनी पुण्याला या. पण आता फसू नका. पुढच्या वर्षी भरपूर माल येतील मार्केटमध्ये. हे रेट तुम्हाला पाहायला मिळतील का नाही मिळतील माहीत नाही, पण आता तरी फसू नका. 50 टन माल होता, व्यापाऱ्याचे मालाचे. मी आदल्या दिवशी आलो, बघून गेलो. नंतर 5 टन चालू केला. दर दिवशी 5 टन आणायचं, दर दिवशी 5 टन आणायचं. व्यापारी जर बागात आला तर दुसऱ्या दिवशी भेव वाटायचं, रात्रीतून चोरून येतात काय. मागच्या वर्षी मित्राचा बाग बघितला, आपला 108 रुपयांना मागितला, दिला नाही. दुसऱ्या दिवशी 25 जाळ्या समृद्धी शेजारी 25 जाळ्या रात्रोरात तोडून गेला. आपला हिशोब कसं म्हणायचं, तिथून 250 जाळे आणायचं म्हणजे 5 टन. आणि पैसे किती आले एवढंच बघायचं. 5 लाख यायचे किंवा 1-2 रुपये कमी. सरळ ठोकताळा. नाही ठोकली सर्व होतं, 5 लाख रुपये यायचे. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद. तुमच्या योगाने भेट झाली आणि तुम्ही खूप समाधानाने इथून हो, चालला. एकदम समाधान. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता माल विकून काय करायचं. आले तुम्ही अवश्य भेट द्या आम्हाला. चला मग सर, येतो. अवश्य नाही कधी. हा, नाही, कोणा